हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करून कसं आपण एखादं स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो किंवा एखादं थेरम प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर याचं एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की फॉर एव्हरी एन पॉझिटिव्ह इंटिजर n cube minus n is always divisible by 3. Okay, this is we have to prove by using mathematical induction. Then in the mathematical induction there are two axioms we have to consider. First axiom is there must be smallest positive integer such that it satisfies the given p of n, that is the predicate at n. Okay, so let p of n be the predicate that n cube minus n is divisible by 3. Okay, so छोट्यातला छोटा एक पॉझिटिव्ह इंटिजर असा फाइंड आउट करावा लागेल की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. ठीक आहे. सो कॅन वी हॅव वन हिअर? येस. तर पी ऑफ वनला काय होतंय बघा, पी ऑफ वन इज इक्वल टू 1 cube minus 1. So what is it? 1 cube minus 1 is 0 and 0 is clearly divisible by 3. Okay, 0 is divisible by 3. Okay, so p of 1 is true, which implies that p of 1 is true. So असा एक छोटा m नॉट मिळाला तुम्हाला जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता 1 पेक्षा मोठ्या नंबर्ससाठी, नॅचरल नंबर्ससाठी आपल्याला काय अज्युम करावं लागतं? तर फॉर के पी ऑफ के इज 2 हे आपल्याला अज्युम करावं लागतं आणि पी ऑफ के प्लस 1 ट्रू आहे हे प्रूव्ह करावं लागतं. सो अज्युम पी ऑफ के इज ट्रू फॉर के ग्रेटर इक्वल 1. ओके, 1 का? कारण इथं आपल्याला पी ऑफ 1 ट्रू मिळालं आहे म्हणून. इथं जर एन नॉट असतात तर के ग्रेटर इक्वल एन नॉट आलं असतं, बरोबर, जे की स्टँडर्ड ॲक्झिओममध्ये आहे. सो अज्युम पी ऑफ के इज ट्रू फॉर के ग्रेटर इक्वल 1 अँड प्रूफ पी ऑफ के प्लस 1 इज ट्रू अँड प्रूफ पी ऑफ के प्लस 1 इज ट्रू. ओके, सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर पी ऑफ के ट्रू आहे म्हणजे काय? पी ऑफ के काय आहे तुमचा? के क्यूब मायनस के इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, दिस इज युअर डिव्हिजिबल बाय 3. दिस इज युअर पी ऑफ के. नाव वी हॅव टू प्रूव्ह पी ऑफ के प्लस 1, दॅट इज k plus 1 cube minus k plus 1 is divisible by 3. This is we have to prove. Okay, this is we have to prove. This is assumed and this is we have to prove. Okay, so you can write the definition of divisibility. k cube minus k ला 3 ने डिवाइड होतं म्हणजे काय? k cube minus k is equal to 3 times m. Okay, wait a minute. 3 times m, where m is any integer. Okay, so k cube minus k is equal to 3m. We can write it. Okay, now consider k plus 1 cube minus k plus 1. So k plus 1 cube minus k plus 1 is equal to हे एक्सपांड करावं लागेल k plus 1 ब्रॅकेट क्यूब. सो एक्सपांड केलं तर काय होईल? k क्यूब प्लस 3k स्क्वेअर प्लस 3k प्लस 1 a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इथं तुम्ही यूज करू शकता, बरोबर, मायनस के मायनस 1. सो इट इज इक्वल टू प्लस 1 मायनस 1 कॅन्सल आउट होईल. के क्यूब प्लस 3k स्क्वेअर प्लस 3k minus k. What is it? K cube minus k. K cube minus k is what? Okay, 3k square plus 3k. फक्त काय केलंय आपण याला थोडंसं रिअरेंज केलेलं आहे. के क्यूब मायनस के म्हणजे काय आहे?
आताच आपण बघितलं के क्यूब मायनस के इज 3m. ओके, सो वी कॅन यूज 3m there. 3m plus 3k square plus 3k. Taking 3 in common, what you obtained? M plus k square plus k. Okay, clearly m and k are integers, which means m plus k square plus k is also integer. So clearly k plus 1 cube minus k plus 1 is divisible by 3, and this is what we have to prove, which implies that 3 divides k plus 1 cube minus k plus 1, which means p of k plus 1 is true, and this is what we have to prove, which implies that for all k greater equal 1, p of k is true. Okay, and this is what we have to prove for every n n cube minus n is divisible by 3. ओके, इथं के च्या ऐवजी लास्ट स्टेटमेंटमध्ये के च्या ऐवजी तुम्ही एन जरी घेतला तरी चालणार आहे. ओके, तर दिस इज हाऊ वी प्रूव्ह द आर्ग्युमेंट्स बाय युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. आधी तुम्हाला एन नॉट फाइंड आउट करायचं आहे, लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर ज्याच्यासाठी दिलेलं प्रेडिकेट ट्रू आहे, आणि त्यानंतर अज्युम करायचं आहे की के साठी ट्रू आहे आणि प्रूव्ह करायचं की पी ऑफ के प्लस 1 ट्रू आहे. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.